मैत्रिणींनो, मी रेणू तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनल आई पण भारी देवामध्ये. सो जसं की मी सांगितलं होतं की मी आली आहे माहेरी नगरला आणि इथे आहे थोडे दिवस. पण रुहीला झाली थोडीशी सर्दी आणि त्यामुळे ती थोडीशी डाऊन झाली. त्यामुळे ती अशी काही खूप खात नाही आहे किंवा तिच्या तोंडाला चव पण नाही आहे असं नाही आहे. सो आम्ही म्हटलं की आई म्हटली की आपण बनवूया शेंगोळे. थोडंसं तिच्या पण तोंडाला चव येईल आणि खूप दिवस झाला आम्ही पण खाल्ले नाही आहेत. म्हणजे मी आईच्या हातचे खाल्ले नाही आहेत. माझं काही फारसं तिकडे बनवणं होत नाही आणि तसे बनतही नाहीत ॲक्च्युली. सो मी म्हटलं की आई बनवणारे शेंगोळे, तर ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते की कसे बनवतात, काय बनवतात. ज्यांना माहिती असेल त्यांना माहिती असेल की कशा बनवतात, पण ज्यांना माहितीच नाही की शेंगोळे काय असतात सो त्यांच्यासाठी बघण्यात येईल की काय आहे शेंगोळे वगैरे. आमचा वरणफळ बनवण्याचा पण प्लॅन आहे, पण बघू. आज तर आम्ही शेंगोळे बनवणार आहोत. आणि लास्ट टाईम जेव्हा आम्ही इथे आलो तर रुहीसाठी बनवले होते, तर तिला ते खूप आवडले होते. म्हटलं ठीक आहे, मग तिला आवडेल आणि मग ती खाईल पण. सो हेल्दी पण असतात म्हणून मग तिच्यासाठी पण बनवणार आहोत. सो दाखवते तुम्हाला मी की काय काय कसं कसं बनवायचं असतं. चला. आईने 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं होतं, त्यामध्ये साधारण 1.25 वाटी ज्वारीचं पीठ ॲड केलं आणि त्यामध्येच अर्धा वाटी बेसन ॲड केलं. हे असा रेशिओमध्ये घेतलं तर त्याची टेस्ट छान येते आणि ते तुटत नाहीत वळताना, म्हणून हे असं प्रमाण घ्यायचं. अर्धी वाटी हळद, सगळे मसाले टाकायचे ना, हळद, जिरे, अजून तिखट, मीठ. तिखट 4 चमचे. आणि धने जिरे पूड 1 चमचा. जिरे, लसूण पेस्ट, लसूण अद्रक ना, हां, कोथिंबीर. आणि मग अशी कणिक मळून घ्यायची, थोडी घट्टच ठेवायची, जास्त पातळ करायची नाही पोळ्यासारखी. आणि हे इथे रुहीसाठी बनवलंय, ज्यात तिखट नाही आहे, म्हणजे खूपच कमी, सगळं कमी टाकलंय कारण तिला खाता यावं म्हणून. हे तिच्यासाठी सेपरेट आणि हे आमचं. तर हे रुहीसाठी आधी करून घेतोय, म्हणजे तिचे वेगळे सेपरेट बिना तिखट म्हणून तिचे. त्याच्यामध्ये थोडंसं मोहरी, थोडेसे जिरे भरपूर टाकायचे म्हणजे छान टेस्ट येते त्याच्यात. हिंग, हळद आणि थोडंसं लसूण आणि अद्रक आणि थोडंसं पाणी. फोडणी जसं आपण पिठल्याला करून घेतो तसं. आणि ते फोडणी दिलं आहे तोपर्यंत आपण हे जे कणिक मळून ठेवली होती त्याचे गोळे, तर त्याच्या असे बारीक बारीक पातळ, मी दाखवते कसं करायचं ते, तर तशा करून घ्यायच्या. हे असं वळून घ्यायचं. आता याला काय म्हणतात ते माहीत नाही, पण असं गोल गोल पातळ करून घ्यायचं कणकेचे. सगळ्या कणकेचे असे छोटे छोटे करून घ्यायचे. असं हे करायचं आणि असं फोल्ड प्रेस करायचं, म्हणजे ते निघत नाही आणि पॅक राहतं थोडंसं. आणि जास्त जाड ठेवायचं नाही ते, नाही तर मग शिजत नाही. हे असे थोडे पातळ ठेवले की शिजतात लवकर म्हणून. असे इकडे पाण्याला पण उकळी आली तोपर्यंत मग त्याच्यात टाकून हे असे सोडायचे त्याच्यात. हे असे बारीक असे करून प्रेस करायचे छोटे छोटे. ॲक्च्युली हे एका व्यक्तीचं काम नाही, याला खूप पटापट करावं लागतं म्हणून. तुम्ही पाहिजे त्या शेपमध्ये करू शकतात. कोणी कोणी असे सिंगल लाईन पण टाकतात, पण ते खाताना मजा नाही येत. हे असं गोल छान वाटतं म्हणून मग आम्ही असंच बनवतो. कोणी कोणी बऱ्याच ठिकाणी हुलग्याचे पण बनवतात, पण नेहमी तर आम्ही तर असेच बनवतो. सो ते मला माहीत नाही ते हुलग्याचे. त्याचं सेपरेट पीठ पण मिळतं आजकाल हुलग्याचं. पण हे घरच्या घरी आपलं अवेलेबल असतं. ज्वारी अवेलेबल असतं, गव्हाचं अवेलेबल असतं, बेसन पीठ पण असतं सगळ्यांकडे, त्यामुळे मग हे इझी पडतं, कधी पण बनवता येतं. तर ते पाण्यात हे असं पण टाकलंय आणि ते आता थोडंसं शिजू द्यायचं त्याला पाण्यातच.
आणि सेम प्रोसेसनी तिखट म्हणजे आमचे बनवतो आहे. ह्याच्यामध्ये जिरे, मोहरी, अद्रक, लसूण, सेम हळद सगळं तेच टाकतो आहे. फक्त जास्त क्वांटिटी टाकणार कारण हे आमचे वेगळे बनतो आहे आम्ही तिखट. कारण हे आम्ही तिखट वेगळा मळलं आहे कणिक, त्यामुळे हे वेगळं आणि हे रुईचे सेपरेट कमी. थोडंसं तिखट पण टाकलं. तिच्या याच्यात तिखट नाही टाकलं. हे ऑप्शनल ॲक्च्युली तिखट नाही टाकलं आणि तुम्ही जर फक्त कणकेत टाकलं असेल तरी चालतं. पण हे अजून छान टेस्ट आहे म्हणून ह्याच्यात पण थोडंसं तिखट टाकलं. कोथिंबीर, पाणी आणि आता याला मस्त उकळी येऊ द्यायची. आणि तोपर्यंत आपण हे जसं मगाशी करून घेतलं ह्याचे तसंच ह्याचं पण करून घेणार आहोत. काय करायचं तुला? स्वयंपाक कसं करतात? असं करायचं तुला येतं. रुईचे रेडी झालेले आहेत बऱ्यापैकी. चांगलं 10 मिनिटं तरी मस्त त्याला शिजवून घ्यायचं. ह्याच्यामध्ये तुम्ही पीठ पाण्यात काढून पण टाकू शकता म्हणजे ते घट्ट होतं. पण रुई हे ह्याचा हातात घेऊनच खाते त्यामुळे मग मी याला असं घट्ट ठेवलं, जास्त पाणी केलं नाही आहे. सो असं हे बनलेलं आहे. आणि इकडे आमचं तिखट. ह्याच्यामध्ये ते पीठ कालवून पण टाकायचं, ते दाखवते मी कसं करतात. आणि जे आपलं पीठ उरलं होतं त्याच्यात आपण थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे आणि असं पातळ करून घ्यायचं आहे. सो हे घट्ट झालेलं जे पाणी आहे कणकेचं, जे उरलेली कणिक होते त्याचं पाणी, आणि हे पाणी आपण टाकणार आहोत आपल्या शेंगोळ्यामध्ये म्हणजे त्याला अजून थोडंसं दाटसरपणा येतो. तर हे अजून दाट बनले म्हणजे पातळ पाणी नाही बनत, घट्ट होतं. असंच सेम मी म्हणत होते की रुईच्या याच्यात पण करू शकतो आपण, कणकेचं पाणी करून टाकायचं. पण तसं नाही करत आहे मी, तिला असंच आवडतं म्हणून असं घट्ट ठेवलंय आणि आमचं असं पातळ केलंय थोडंसं, म्हणजे ग्रेव्ही थोडी. खायचंय म्हणून तुला शेंगोळे. तिथं बस चला मी देते तुला शेंगोळे. काय शेंगोळे? तिने तिच्या हाताने काजळ. नीट बसा नीट बसा. तेच ते 1 महिन्यापूर्वी तिने खाल्लेलं तिच्या लक्षात. कसे झाले सांग आजीला, कसे झाले? छान आहे. बोटात अडकते ना तेव्हा तू. हे घे थांब, हे बघ आम्ही कसं खातो असं बोटात अडकवतो. तिखट नाही त्यामुळे तिला काही नाही प्रॉब्लेम, मज्जा आहे तिला खायला. काय खाते? काय खाते तू? शेंगोळे. कोणी बनवले का? आईने बनवले? नाही, कोणी बनवले? हा आजीने. हॅलो. तर आज अजून आहे दुसरा दिवस आणि काल मी म्हटलं होतं तसं आमचा वरणफळं बनवायचा पण प्लॅन आहे. तर आज आम्ही बनवणार आहोत वरणफळं. जसं शेंगोळे बनवले होते तशाच 1 पॉट मील सारखाच थोडा हा एक आहे वरणफळं नावाचा ऑप्शन. हा पण बऱ्याच जणांना माहिती असेल. खूप ठिकाणी दाल ढोकली, चकोल्या काय काय वेगवेगळं म्हणतात. तर आम्ही वरणफळं म्हणतो. मस्त आहे आणि ही पण किड्सला आवडणारी रेसिपी आहे. सो नक्की ट्राय करू शकता तुम्ही तुमच्या लहान बाळांना सुद्धा. दोन्ही मी दाखवते म्हणजे तिखट आणि बिना तिखट पण करणार आहे. सो ते पण मी तुम्हाला दाखवते. रुईसाठी रुई बघा इकडे. सो लागतं तयारीला, दाखवते कसं करतात काय. हे वरणफळं सेम तेलात थोडी मोहरी, जिरे पण टाकले नाही, जिरे टाकायचे थोडेसे. कांदा आपला टोमॅटो चिरून ठेवला. टोमॅटो ऑप्शनल, कोणी साधे करतो कोणी मसाल्याचे करतात. मसाल्याचे करायचे असेल तर थोडंसं टोमॅटो वगैरे टाकून छान लागतात म्हणून हे असेल. थोडासा टोमॅटो टाकलाय आणि थोडंसं हिंग खालून घेऊया.
इथे तोपर्यंत अशी नॉर्मल कणिक भिजवून ठेवलेली आहे. खूप पातळ नाही करायची, थोडीशी घट्ट. कणिक आपण नॉर्मल जशी भिजवतो पिठाची तशी भिजवून ठेवली आहे, काही वेगळं नाही आहे. अच्छा, आपण तिखट करतो म्हणून तिखट. पहिले आपण साधच करायचं ना. तिखट जास्त छान लागतात मला साधे. आणि काही नाही, फक्त नॉर्मल पाणी ॲड केलंय. तिखट टाकल्यामुळे असा कलर आलाय. तर पाण्याला मस्त उकळी येऊ द्यायची. कसं कट केलं मला चौकन चौकन. तर जसं आपण पोळी लाटतो तसं लाटून घ्यायचं आणि त्याचे चौकोन गोल कोणी कसे वेगवेगळे शेप करतात तर तसं आपण शेप करून घ्यायचे. त्याचे सुरीने कट करायचे. मोठी पोळी लाटून घ्यायची एकदाच. कोणी कोणी गोल पण करतात आहे ना असं. आपण हे पाणी उकळवलं होतं हे त्यात टाकायचं. इकडे रुईचे पण सेम तसेच केले बिना तिखटाचे. जसं शेंगोळे केले तसेच वरणफळं बिना तिखटाचे. हे आमचे तिखटाचे. हे इथे मी कणकेसोबतच म्हणजे आहे वरण आपण जसं नॉर्मल डाळ लावून घेतो कुकरला, फक्त तुरीची आहे ना, तूर आणि मूग दोन्ही डाळ घेतलेली आहेत आणि फक्त कुकरला लावून घेतली. म्हणजे जसं आपण वरण भात लावतो तसं हे वरण बनवून घेतलेलं आहे. मीठ वगैरे काही टाकलेलं नाही आहे याच्यामध्ये. तर आता जे आपलं इकडे आपण हे शिजवून घेतलेले आहेत ह्याच्यात सुरुवातीला वरण नाही टाकायचं, कारण मग ते खाली लागू शकतं. म्हणून ही स्टेप लास्टला करायची की हे जे वरण आहे हे थोडेसे होत आल्यानंतर आपण वरण टाकणार आहोत. खूप लोक आधीच टाकतात मग ते खाली लागतं. म्हणून मग हे रुईच्या याच्यात पण थोडंसं आणि लगेच हलवायचं. जर कोणाला आवडत असेल तर तुम्ही याच्यात सांबार मसाला पण टाकू शकतात, अजून छान टेस्ट येते. मी बऱ्याचदा अशी करते की यात सांबार मसाला टाकते, अजून मस्त छान आंबटसर थोडीशी टेस्ट येते, मस्त लागतं. कोणी कोणी याच्यात चिंच आणि गुळ पण टाकतं असं मी ऐकलंय, पण आम्ही नाही टाकत. सो आम्ही तर असंच करतो, असे छान लागतं. हे झाले रुईचे रेडी. त्याच्यावर थोडंसं तूप टाकायचं मस्तपैकी आणि मग छान सपक छान तयार होतात. म्हणजे थोडं थोडं काढते म्हणजे तिला गरम गरम खाऊ घालता येईल. हो गरम आहे, हळूहळू खायचे. काय म्हणतात? वलफंदा नाही, वरण फळ. कुठं पडलं? नाही पडलं, नाही पडलं. काय खाती मग? ते काय पण दा काय ते तुझ्या हातात? काय बनवलं आजीने? काय बनवलंय आजीने तुझ्यासाठी? काय बनवलंय? हा वलफंदा, वरण फळ म्हण. वनफन. एवढं मोठं घेतलं बापरे. छोट छोट पण आहे. हो तुझ्यासाठी छोटे छोटे पण बनवलंय. कसं झालं? हो तोडलं. ऐक ना कसं झालं ग? छान आहे ना. पोळी सारखं आहे का? हा कसं केलं आजीने? असं लाटून केलं ना, बघितलं ना तू? अजून बनव ना. हो हो संपत आलं का? अच्छा बनवलंय बाळा, थंड करायला ठेवलंय. अजून बनव ना आजी. हो बनवलंय आजीने, खूप बनवले बाळा. थंड करून हळूहळू देते तुला थोडं थोडं. तुला खूप आवडलं. आणि बघा रुईचा नवीन गेम. आम्ही सगळे हरभरे तोडून ठेवलेले त्याच्यात टाकणं चालू आहे.
ती सगळा पसारा करत होती म्हणून मग मी हा नवीन गेम शोधलाय. त्यात ती बसेल आणि त्याच्यात टाकू देते मी तिला. माऊचा बर्थडे कधी असतो? किती? 22. आईचा किती ग? आईचा मार्च किती? 5. हा 25. पप्पाचा पप्पांचा बर्थडे सप्टेंबर किती? 4. हा तिथे. आणि आजीचा? हा हा आजीचं सांग ना. काय केलं? बोरनान केलं. बोरनान केलं म्हणून उतलंय. नको नको आता बोरनान बजाल आता बोरनान. सो तुम्हाला या दोन्ही रेसिपी शेंगोळे आणि वरणफळाच्या कशा वाटल्या काय तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कशा वाटल्या ते मला नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमचं आई पण आणि बाई पण दोन्ही एन्जॉय करा. बाय.